आजची कविता ही आई, मुलगा आणि सून यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची घालमेल दर्शवणारी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे एक फोन. एक फोन असतो रोज तुझ्या आईला, एक फोन असतो रोज तुझ्या आईला. विचार तुझ्या मनाला, त्याला पण वाटत असेल ना एक शब्द विचार माझ्या पण आईला. बोलत नाही तो कधी म्हणून का फायदा घेते, बोलत नाही तो कधी म्हणून का फायदा घेते. त्याच्या अंतरंगात जाऊन बघ, त्याला पण त्याच्या आईचे खूप वेद असते. माझ्यामुळे होते त्याची का घालमेल, माझ्यामुळे होते त्याची का घालमेल. विचार कर जरा, आपल्याला पण भाऊ आहे, उद्या होणार आपल्या आईची पण तोलमेल. आई पण बाई असते नि सासू पण बाई असते, आई पण बाई असते नि सासू पण बाई असते. अगं तू पण एक बाईच ना. मग विचार कर, तराजूच्या मापात 1 किलो नाही पण पावशेरात तूही असते. तराजूच्या पावशेर मापातून तूही होणार एक दिवस किलो, तराजूच्या पावशेर मापातून तूही होणार एक दिवस किलो. मग तुला कळेल की नवऱ्यालाही आई आहे, त्याची माया त्या मातेला मिळो. तुझा माझा संसार मग त्यात होते खूप काही, तुझा माझा संसार मग त्यात होते खूप काही. पण तू आणि तो कधी फरक समजू नको, दोघंही आहेत. चुकता सर्व हो, चुकता सर्व हो, पण तुमच्या भांडणात नका आणू आई. तेव्हा तिच्या अपमानात तिला आठवते तुला जन्म घालतानाची कळ सोसून नेणारी बाई. सर्व काही झाले आई तू पण समजून घे, सर्व काही झाले आई तू पण समजून घे. मूल आणि सुनेला त्यांचं आयुष्य आनंदाने जगू दे. सोडून दे मागच्या गोष्टी त्या काळातील, सोडून दे मागच्या गोष्टी त्या काळातील. सुनेकडे बघ फक्त नजरेने तुझ्या लेकीच्या नाळेतील. नाळ आणि रक्त यांचं खरं नातं असतं, नाळ आणि रक्त यांचं खरं नातं असतं. असं काही नसतं, निभावता आलं तर सर्व काही आपलंच असतं, आपलंच असतं, आपलंच असतं.